बातमी आहे ती सर्वसामान्यांच्या आक्रोशाची। हा आक्रोश नेमका कुठे सुरू आहे तर मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपारा परिसरामध्ये। हा आक्रोश नेमका का सुरू आहे तर अनधिकृत बांधकामांवर आज पुन्हा एकदा हातोडा पडणार आहे। अनेक नागरिकांची घरं ही जमीनदोस्त होत आहेत। रस्त्यावर राहण्याची वेळ या नागरिकांवर येते। नालासोपाऱ्यात आतापर्यंत 41 जणांची घरं ही जमीनदोस्त करण्यात आली। 2 दिवसांपूर्वी ही कारवाई झालेली होती। उघड्यावर संसार मांडताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत। अन्नधान्यासाठी देखील पैसे नसल्यानं नागरिकांवर उपासमारीची वेळ येते। आणि या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। विपुल, खरं तर सर्वसामान्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय नालासोपाऱ्यामध्ये। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून हा आक्रोश पाहायला मिळतोय। आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? आजच्या तोडक कारवाईला किती वाजता सुरुवात होते? विक्रांत, नक्कीच आज कारवाईला थोड्या वेळाला सुरुवात होणार आहे आणि मी ज्या इमारतीमध्ये उभा आहे ही इमारत पहिल्यांदा तोडण्यात येणार आहे आणि या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा आक्रोश हा आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकता त्या महिला आहेत, या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी रडत, या ठिकाणी अश्रू अनावर करत या ठिकाणी बसलेल्या आहेत। आम्ही जायचं कुठे असा प्रश्न या महिला विचारत आहेत। जर आपण पाहिलं तर याच इमारतीमध्ये एकूण 42 कुटुंब या ठिकाणी राहतात आणि या 42 कुटुंबाचा संसार आज उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे आता हे नागरिक आहेत तर पूर्ण आक्रोश झालेले आहेत। आपण पाहू शकता सध्या या ठिकाणी हे नागरिक आहेत तर पूर्ण आक्रोश झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नाही, खरं विपुल, खरं तर हा आक्रोश पाहायला मिळतोय, या भावना सर्वसामान्यांच्या पाहायला मिळत आहेत। तुम्ही या सगळ्या कारवाईकडे आणि या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियांकडे, त्यांच्या आक्रोशाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।